श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अक्षय तृतीयेची मी पूजा सांगणार आहे, अक्षय तृतीयेची माहिती सांगणार आहे आणि अक्षय तृतीयेला आपल्याला हे काही 5 उपाय करायचे आहे, ज्यामुळे आपल्याला ही जी लक्ष्मीची कृपा राहील ती ही आपल्या जीवनामध्ये अक्षय्य राहील। तर अक्षय तृतीया ही 10 मे शुक्रवार या दिवशी आहे। तर अक्षय तृतीयाचा दिवस हा फार आपण शुभ मानला जातो आपल्या संस्कृतीमध्ये, कारण 3.5 मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त आहे। या दिवशी आपण लग्न समारंभ, पूजाविधी असे अनेक आपण कार्यक्रम करत असतो किंवा घर बांधणी, तसेच नवीन कार्याची सुरुवात, बिझनेसची सुरुवात यासारख्या शुभ कार्याची सुरुवातही आपण याच दिवशी करत असतो। तर अक्षय तृतीयाला बरेच जण सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचं खूप मोठं महत्त्व आहे, कारण असं म्हणतात की या दिवशी आपण सोने चांदी जे काही खरेदी करू ती अक्षय आपल्या म्हणजे खंड न पडता आपल्या घरामध्ये ते राहत असतं किंवा त्याची वाढ होत असती, म्हणून या दिवशी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। तसेच सुख समृद्धी, आपण ऐश्वर्यात वाढ होत असतं, त्यामुळे आपण या दिवशी ह्या वस्तू आपण खरेदी करत असतात। परंतु अशाही काही 5 वस्तू आहे जेणेकरून त्या तुम्ही आवश्यक खरेदी करायच्या आहे। तर त्या आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिलं की कापूस। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदीला खूप महत्त्व आहे। जर कोणतेही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसल तर या दिवशी आपण कापूस खरेदी करायचा आहे, कारण तो खूप शुभ मानला जातो। कारण कापूस खरेदी केल्याने जीवनात शांतता येते किंवा संपत्तीत वाढ होत असते आपल्या, त्यामुळे या दिवशी आपण ही वस्तू खरेदी करायची आहे। त्यानंतर सैंधव मीठ हे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण खरेदी केलं तर ते शुभ मानलं जातं, कारण सैंधव मीठ शुक्र, भौतिक सुखांचा स्वामी आणि चंद्र, माता आणि मानसिक शांततेसाठी हा ग्रहाशी संबंधित याचा संबंध आहे। त्यामुळे या दिवशी चुकूनही सैंधव मिठाचे आपण सेवन करायचे नाही, फक्त खरेदी करायची आहे। त्यानंतर आपण या दिवशी भांडे खरेदी करायचे आहे। तर सोने खरेदी करण्या इतके मानले जाते जर आपण भांडे खरेदी केले तर, कारण जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी मातीचे भांडे, घागरी, दिवा इत्यादी वस्तू आपण घरी आणून त्या खरेदी करून आपण घरी आणायच्या आणि त्यामुळे आपल्या घरातील जी संपत्ती आहे तिच्यात वाढ होत असते किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते। त्यामुळे या दिवशी आपण मातीच्या वस्तू घेणं खूप महत्त्वाचं आहे। तसेच मोहरी, तर या दिवशी जवस किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे शुभ मानलं जातं, कारण या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणे म्हणजे इतकं शुभ मानलं जातं की देवीची लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहत असते। त्यानंतर आहे की पितळेची भांडी, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितळेची भांडी खरेदी करत असतो। तसेच या दिवशी तांबे किंवा पितळेची भांडी खरेदी करून घरी आणू शकतो, त्यामुळे तुमच्या जी संपत्ती आहे तिच्यामध्ये वाढ होत असते। या दिवशी गायी खरेदी करून लक्ष्मीच्या चरणी ठेवल्याने आपल्या म्हणजे तुमच्या कुठेही जवळ असं दुकान असेल त्या दुकानामधून आपण पितळेची, चांदीची किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे अशी गाय एखादी कोणत्याही धातूची गाय खरेदी करायची आणि ती लक्ष्मीच्या चरणी आपण ठेवायची आहे। त्यामुळे पैशासंबंधी कोणतीही समस्या असेल तुम्हाला तरी ती समस्या तुमची निवारण होत असते। तर अशा पद्धतीने जर आपण हे अक्षय तृतीयाचा सण जर साजरा केला आणि या दिवशी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला पितरांची सेवा करण्याचा चांगला संधी असते, कारण या दिवशी जर पितरांची सेवा केली तर त्यामुळे आपल्याला पितृदोष होत नाही किंवा अनेक प्रकारचे ज्या अडचणी येतात त्या अडचणीही आपल्याला म्हणजे येण्यास कारणीभूत ठरत असतात। तर त्यामुळे आपण या दिवशी अशा पद्धतीने आपण खरेदी करायची आहे ह्या वस्तू आणि पितरांची सेवा करा, नक्कीच तुम्हाला त्याचा चांगलाच अनुभव येईल। तसेच या दिवशी दानालाही खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी जर आपण दान केलं, दान म्हणजे काय तर या दिवशी मातीचे भांडे, दही, दूध, खीर इत्यादी वस्तू आपण दान करायच्या असतात। तर या दिवशी आपल्याला जर नोकरी संबंधी तुमचा जर प्रश्न असेल तर या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुमच्या दाराच्या चौकटीवरती हळदीचं, मुख्य दार असतं त्या चौकटीवरती हळदीचे पाणी टाकायचे आहे आणि त्यानंतर केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि तिला खीर अर्पण करायची आहे, कारण लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे। त्यामुळे आपल्याला नोकरीत किंवा व्यवसायात खूप आपली भरभराट होत असते।
तसेच आपल्याला व्यवसायातही प्रगती होत असते. जर आपल्याला धनप्राप्ती पाहिजे असेल तर या दिवशी आपल्याला एक नारळ आणायचा आहे आणि हा नारळ आपल्याला त्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि नंतर तो नारळ लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत या ठिकाणी ठेवायचा आहे. त्यामुळे लक्ष्मीची कृपा होत असते, धनप्राप्ती आपल्याला होत असते. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हे उपाय करा. सोन्यापेक्षाही ह्या वस्तू तुम्ही घरी आणा, त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती नक्कीच होईल. श्री स्वामी समर्थ.